आज मी तुम्हाला व्हिएतनामची एक स्पेशल रेसिपी करून दाखवणार आहे. तिकडे बीफ आणि पोर्क याचं फोम असा एक रेसिपी मिळते. तर मी आज तुम्हाला चिकनची फोम हे करून असं एक नूडल्सचं पॅकेट आहे. हे तुम्हाला बिग बाजार किंवा एखाद्या सुपर मार्केटमध्ये मिळेल तुम्हाला. तर हे जे राईस नूडल्स आहेत, आता तुम्ही जेवढ्या प्रमाणात करणार असाल तेवढे तुम्ही हे नूडल्स घेऊ शकता. हे जे राईस नूडल्स आहेत तांदळापासून बनवलेले आहेत. हे 10 मिनिटं भिजत ठेवणार आहे आणि ह्याच्यात पाणी टाकत आहे. हे साधंच पाणी आहे. राईस नूडल भिजतील एवढं मी पाणी टाकलेलं आहे. नूडल्स शिजवण्यासाठी इथे मी पॅन घेतला आहे आणि याच्यामध्ये मी आता पाणी टाकत आहे. नूडल भिजतील एवढं पाणी टाकायचं आहे. पाणी उकळलं आहे. इथे मी थोडंसं तेल टाकत आहे. इथे मी ह्या भिजवून ठेवलेल्या नूडल्स आहेत. आता ह्या मी गरम पाण्यामध्ये टाकत आहे. पाण्याला उकळी आली आहे आणि नूडल्स पण शिजले आहेत. आता हे नूडल्स मी गाळून घेत आहे. वरून थंड पाणी टाकायचं आहे आणि या नूडल्स आता मी गार होऊ देणार आहे. पॅन ठेवला आहे आणि याच्यामध्ये मी एक छोटा चमचा तेल टाकलेला आहे. याच्यामध्ये हे कांदे टाकायचे आहेत. मी इथे 2 कांदे असे मध्ये उभे चिरून घेतलेले आहेत आणि हे चांगले फ्राय करायचे आहेत. मी गरम मसाले घेतलेले आहेत. अर्धा टीस्पून धने, एक मोठी वेलची, एक दालचिनी आणि इथे अर्धा टीस्पून मी बडीशेप घेतलेली आहे आणि 2 चक्रफूल घेतलेले आहेत. आता हे सर्व मी याच्यात टाकत आहे. हे सुद्धा याच्याबरोबर परतून घ्यायचं आहे. मी 1 इंच आलं घेतलेलं आहे, त्याच्या स्लाइस करून टाकत आहे. याच्यामध्ये बोनवालं चिकन घेतलेलं आहे. हे मी थोडंसंच घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं जास्त प्रमाणात पाहिजे असेल तेवढं तुम्ही चिकन घेऊ शकता. चिकन सुद्धा याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. कोथिंबीरची देठं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, ते सुद्धा याच्यात टाकायचं आहे. यामध्ये मी आता 2 ग्लास पाणी टाकणार आहे. हा दुसरा ग्लास. अर्धा टीस्पून मी मीठ टाकत आहे. अर्धा टीस्पून साखर, 1 टीस्पून मी डार्क सोया सॉस टाकत आहे. अर्धा लिंबू घेतलेला आहे, तो थोडासा टाकत आहे. हे सर्व स्लो गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आणि याचा 2 ग्लास मी जे पाणी टाकलेलं आहे त्याचा 1च ग्लास आपल्याला हा स्टॉक तयार करून घ्यायचा आहे. आता याच्यावर झाकण लावून मी स्लो गॅसवर हे शिजवून घेणार आहे. हे मी झाकण काढत आहे. चिकन शिजलेलं आहे. आता याच्यातलं मी फक्त चिकन काढत आहे. परत हे झाकण लावून मी शिजू देणार आहे. चिकनचे पीस आहेत, आता ते मी त्यातलं बोन काढून घेणार आहे. आता हा स्टॉक अर्धा झालेला आहे. आता तो मी गाळून घेत आहे. हा स्टॉक आपला तयार झालेला आहे. आता तुम्हाला फो कसा तयार करायचा ते मी दाखवत आहे. इथे हे नूडल्स उकडलेले घ्यायचे आहेत. हा जो स्टॉक तयार केलेला आहे तो याच्यावर टाकायचा आहे. हे जे चिकन उकडून आपण बोनलेस केलेलं आहे ते ठेवायचं आहे. याच्यावर थोडीशी कोथिंबीर, स्प्रिंग ओनियन आणि लाल हिरव्या मिरच्या याच्यावर परत हा स्टॉक टाकायचा आहे. बघा, व्हिएतनामी चिकन फो तयार झाला आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून बघा.